मॉर्निंग मित्रांनो. आज तारीख आहे 29 सप्टेंबर आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता निघालो आम्ही गाडी लोडिंगसाठी. नागपूरची बुकिंग आहे आपली. घर सामान लोडिंग करायचं आहे आपल्याला. तर चला निघूया आपण आणि भेटूया डायरेक्ट पार्टीच्या दारात घर सामान लोडिंग करताना. तर मित्रांनो सुरुवात झालेली आहे. पार्टीच्या दरवाज्यात गेल्यानंतर थोडी घाई होती. घर सामान किरकोळ होतं त्यामुळं व्हिडिओ शूट करायला जमलं नाही. गाडी चालवतोय बघा विक्की आणि हे आहेत आमचे घर सामानवाले भाऊ. आहे बोला भाऊ. गणपती बाप्पांसाठी मस्त फुलं आणलेले. फुल उलट झालं एक. आणि विक्की चालवायला बसले नागपूरपर्यंत. स्टार्टिंग तो एंडपर्यंत विक्कीच चालवणार आहे गाडी आज. स्टॅमिना चेक करू बोलला आहे. तर बघू विक्कीचा स्टॅमिना. आज आम्हाला जेवायचं नाही काही नाही. उपवास आहे आज रविवारचा खंडोबाचा असं विक्की म्हणतोय. मी तर जेवणार आहे. विक्कीचं काय आता त्याचं त्याला माहिती कशासाठी उपवास धरतोय. आणि मस्त चाललेले ट्रक वगैरे. छान व्ह्यू आहे सकाळचा बघू शकता तुम्ही. रात्रीला व्हिडिओ शूट केला तर हे असं दिसत नाही नाही का. आज छानपैकी व्हिडिओ येतो एकदम. आणि व्ह्यू एकदम खतरनाक आहे बघू शकता मस्त. आज सकाळी गाडी लोडिंग झाल्यामुळं विक्की इतका खुश झालेला आहे बघू शकता. त्याच्या तोंडावर तुम्ही आनंद. मस्तपैकी एकदम. रात्री झोपायचं टेन्शन नाही म्हणतो तो. पटकन खाली करू आणि पटकन तिकडनं मिरची भरून येऊ असं त्याचं म्हणणं आहे. आता बघू मिरचीवाले काय म्हणतात. गेल्यानंतर भरतात लगेच गाडी का ठेवतात मुक्कामी एक दिवस. पण व्ह्यू मात्र एकदम छान. ढगं वगैरे बघू शकता तुम्ही. एकदम जबरदस्त आहे. तर मित्रांनो हा बघा समृद्धी एक्सप्रेसवे आणि वैजापूर शिर्डीच्या मध्ये HP पंप तिथे मारला आहे आता ब्रेक जेवण करण्यासाठी. या साईडला बघा तुम्हाला हवा दिसेल. आता इथं थांबलोय आपण जेवायला. चाललोय जेवायला आता. हा बघा समोर दिसतोय धाबा. हॉटेल शिवसाई नाश्ता पंचरचं दुकान. विक्की चाललाय पुढं उपवास असताना जेवायची घाई याला. आणि पार्टी येते मागून. चल ना जेवायला. हा घे डबा चल. पार्टीने डबा आणलेला आहे सोबत. भेटूया हॉटेलमध्ये. बघा पार्किंग लॉट मस्तपैकी आणि कडक ऊन पडलेलं आहे बघू शकता तुम्ही. सूर्यपार डोक्यावर आलेलं आहे आणि पाणी साचलेलं आहे त्या पावसाचं. आणि इथं आता वर चढणार आम्ही हॉटेलमध्ये जाण्यासाठी. काय सोयी सुविधा आहे बघू आपण समृद्धीला. जेवण्यासाठी काय मिळतं इथे. हे बघा मित्रांनो समृद्धीवरचे डोंगराचे नजारे. एक नंबर व्ह्यू दिसून जातो कडक मध्ये. संभाजीनगर मध्ये निळं निळं आकाश. हे आमचे विनोद भाऊ इथं साईडला बसलेले. हे आमचे पार्टीवाले बसलेले. कुठं पार्टीवालेला आहे. एक नंबर नजारा आहे. 2 डोंगरांच्या मधून रस्ता तयार केलेला आहे. एका वर्षाच्या आतमध्ये खड्डे पडले समृद्धीला. काम चालू आहे समृद्धीचं इथं. बॅरिकेटिंग व्यवस्थित केलेली नाही. रात्रीच्या वेळेस ॲक्सिडेंट होऊ शकतो इथे. छान वाटतं डोंगर. एक नंबर व्ह्यू आहे. डोंगराच्या
भिंतीवर छानपैकी पेंटिंग केलेली आहे. वरतून जनावरांसाठी ब्रिज बनवलेला आहे. जनावरांसाठी बनवला आहे का गाड्या जातात काय माहिती नाही मला, पण असं विकी म्हणतोय जनावरांसाठी बनवलेलं आहे. हां, विमल पान मसाला, दाणे दाणे में केशर कदम. मस्त पुढे खातोय. दात दाखव भाऊ एकदा. विकी भाऊ दात दाखव. पूर्ण दात रंगले त्याचे, पण पुढे काय बंद होत नाही गाड्याची. बघू शकता तुम्ही. दिवसा व्ह्यू खूप छान आहे, पण एक नंबर व्ह्यू आहे डायरेक्ट. या व्हिडिओला लाईक जास्त करा, सबस्क्रायबर वाढवा आपले चांगल्यापैकी. नवीन यूट्यूब चॅनल आहे आपलं वेमॅन व्ही व्लॉग. नवनवीन रोड आणि इंटरेस्टिंग माहिती देण्यात येईल. बघा दगड कलर करून ठेवलेत. हा वरचा दगड आहे ना सगळ्यात ऑरेंज कलरचा, हा विक्कीने ठेवलेला आहे. हाताने उचलून ठेवला आहे. कोणाकोणाला वाटतं ठेवला असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा. ब्रिजला बघा डिझाईन किती छान केलेली आहे. प्रवासात बोर होऊ नये ड्रायव्हरनी, त्यासाठी असं काहीतरी रोमॅन्टिक बनवलेलं आहे मस्त. बघा डोंगर किती छान वाटतो. हा एक नंबर काम आहे. बैल आहेत वरती, पण दिसतात का नाही काही सांगता येणार नाही तुम्हाला. हा दिसतंय बघा वरच्या साईडला व्हाईट. काय होऊन गेलं वाटते, ऍक्सिडेंट झाला की काय. बघा दोन गाड्या मस्त थांबलेल्या आहेत अशोक लेलँडच्या. काय झालंय काय माहिती. त्यांचं पिकअप आहे एक, टोचन गेली आहे. नाही झाडं लावायला आलो, समोर झाडं लावायला आले ते. ॲक्सिडेंट नाही झालं त्यांचा. बघा मित्रांनो किती छान नजारा आहे. रात्रीला असं दिसत नाही. दिवसा प्रवास करायला मला आवडत नाही, त्याच्यामुळं मी बसले. पण बघा तरी पण दिवसा शूट करतोय. एक नंबर व्ह्यू आहे समृद्धीचा. मित्रांनो मस्त व्ह्यू संध्याकाळचा. आता टाईम झाले 5:45 वाजले आता, आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे. एक नंबर व्ह्यू. या साईडला जंगल आहे, एक नंबर वाटतं व्ह्यू. या व्ह्यू मध्ये गाणं आठवलं मला, ढगानं आवाळ दाटलं या ग. हा अकोला एक्झिट 2 किलोमीटर बाकी आहे. वनोजा आहे, शेलू बाजार समोर आहे. बघा किती मस्त व्ह्यू आहे. डोंगर बघा किती कोरलेला आहे समृद्धी हायवेसाठी. ती माती ढसळती आता, काही दिवसात येईल समृद्धीवर. वाव, वेदर पण छान आहे एकदम. समृद्धी एक्सप्रेसवे. तर बघा मित्रांनो, आम्ही आलो आहे आता इंडियन ऑइलच्या पंपावर चाय प्यायला. विनोद भाऊ तोंड हात वगैरे धुतात. आता चाय वगैरे घेऊ. पुलगावचा पेट्रोल पंप आहे, तर मस्त चाय भेटतो. तर बघू शकता मित्रांनो, चाय वगैरे चालू आहे. आता जोरात बोल, थोडासा आवाज आला पाहिजे. तर बघू शकता मित्रांनो, आता चहा वगैरे घेऊन फ्रेश वगैरे झालेलो आहे. तर बघा मागून विकी येतो आहे. मी आपली गाडी उभी इथं फुल ॲव्हरेज काढत चाललो आहे आज. हा इंडियन ऑइलचा पंप. मस्त चहा वगैरे मिळतो इथं. नागपूरच्या जवळजवळच आलो आहे आता. आता नागपूर राहिलं इथून 100 किलोमीटर.
आता विकी बसलाय चालवायला गाडी, तर मी बसणार आहे साईडनी. नाशिकपासून ते नागपूरपर्यंत जवळपास मीच चालवली आहे गाडी. बघू शकता आपल्या धन्याचा लुक बकासूर. तर बघू शकता मित्रांनो, आता टाईम झालेला आहे, किती वाजले रे, 9:15 आणि आम्ही पोहोचलो आहे समृद्धी एंडिंग पॉईंटचा टोल नाका. रात्रीला खूप सारे लाईट चमकतात, त्यामुळे व्हिडिओ विजन क्लिअर येत नाही. अजून 1 तासाभरात सिटी अंदर अनलोडिंग पॉईंटला. बघू शकता तुम्ही समृद्धीचा टोल. बऱ्याचशा गाड्या थांबलेल्या आहेत आणि आता जवळजवळ येताना मस्त व्ह्यू दिसतोय टोल नाक्याचा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. टोल नाक्यावर RTOची गाडी पण आहे, बघू शकता तुम्ही. त्या साईडला RTO थांबलेला आहे गाड्या पकडण्यासाठी, उभा आहे मस्त एकदम. हा आपला टोल नाका पास करतोय आम्ही. लवकर हे ओपन होत नाही, बऱ्याच वेळेस आल्यानंतर इथं टाईमच लागतो प्रत्येक वेळेस. बघू शकता मित्रांनो, इकडं भारत पेट्रोलियम लेफ्ट साईडला. समृद्धीचा टोल सुटल्या लगेच खूप साऱ्या लाईन आहेत. आलाय हा मित्र. गन जेव्हा केली तेव्हाच टोल नाका ओपन झालाय. आणि बघू शकता आपली पार्टी एकदम जाम झालेली आहे. गाडीत बसून बसून वैतागून गेलाय बिचारा. काय हो, जाम झाला नाही, कंटाळा आला, कंटाळून गेला बिचारा. सवय नाही त्याला एवढ्या लांब यायची गाडीमध्ये. हा आपला पंप सुटलेला आहे, पंपाच्या पुढे आलेलो आहे आम्ही. आता समृद्धी संपल 7-8 किलोमीटरवर, तिथून जाऊ आम्ही सिटीमध्ये. बघू शकता किती छान व्ह्यू येतो रात्रीला. तर बघू शकता मित्रांनो, समृद्धीचा सर्कल आलेला आहे. सर्कलवरून लेफ्टला गेलं तर अमरावती, सर्कलला सरळ गेलं तर हिंगणा, राईट साईडला गेलं तर नागपूर. सर्कल खूप मोठा आहे, बघू शकता तुम्ही. टर्न व्हावं लागतं याला, गोल सर्कल असल्यामुळं. मस्त लाइटिंग लावलेली आहे सर्कलला. आणि टू व्हीलरवाले इकडं अलाउड नसताना फिरतात बघा. लेफ्ट साइड अमरावती, गेल्यानंतर हा हिंगणा MIDCचा रोड. इथनं लेफ्टला गेलं की हिंगणा MIDCचा रोड लागतो हा. इकडं हिंगणा MIDC आणि इकडनं सरळ गेलं की नागपूर आहे. नंबर प्लेट लागते ट्रकची, नट पडलेला आहे आता. इथनं नागपूर बोर्डवर बघू शकता तुम्ही. आता ट्रक गेल्यानंतर हे बघा नागपूर. मस्त रोड आहे. चला तर भेटू आपण पुढच्या पॉईंटला. तर बघू शकता मित्रांनो, जुना हैदराबाद वाराणसी हायवे जबलपूर रोड हा सिटीमधून जातो. अजून आम्हाला लोकेशन आहे 25-26 किलोमीटर. चालतं आम्ही सिटीकडे. मेट्रो स्टेशन आहे इथं 100 मीटरवर. आणि विकी सिटीत सुद्धा धपाधप गाडी चालवते जोरात.